बहुउद्देशीय संस्था पिंटू आप्पा डावरे यांच्या माध्यमातून असेल, पीव्ही ग्रुप प्रबुद्ध भारत तरुण मंडळ माझ्या माध्यमातून या ठिकाणी चालू असेल, मड्डे वस्ती खनी परिसरातील मंडळ आपलं एसपी प्रतिष्ठान, त्यानंतर महाबोधी लिजियम संघ विकी शेंडगे असतील, त्याचबरोबर भीमटोला एलबी प्रतिष्ठानच्या माध्यमातून भीमटोला असेल, त्यानंतर दादर विभागामधून प्रमुख मंडळ आहे ते आमचे रॉकी बंगाळ्यांचा रॉकी प्रतिष्ठान मंडळ असेल, त्यानंतर नवबुधवारपेठ परिसरामधून अजित गाडेकर यांचा बौद्ध राष्ट्र असेल, त्यानंतर सुहास सावंत, अजित बनसोडे, त्यानंतर बबन शिंदे, हे सर्व या ठिकाणी सागर उबाळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सिद्धेश्वर पांडगळे असतील, आशुतोष नाटकर सर्व, आणि जे आमच्या शाहूराजे खुंटानाका परिसरातील शाहू राजे प्रतिष्ठान नागेश शिंगळे जे या ठिकाणी, त्याचबरोबर एसके फाउंडेशन रविकांत कोळेकर, जवळजवळ सोलापूर शहरातल्या सर्वात जास्त मंडळाची अनुषंगानं भीमसैनिकांच्या अनुषंगानं, ज्या रेट्याच्या अनुषंगानं 19 तारीख ही चालत आलेली जी परंपरा आहे सोलापूर शहराची, जी रविवारी म्हणजे 14 एप्रिलच्या नंतरचा जो रविवार येईल पहिला, त्या दिवशीची जी परंपरा आहे त्या परंपरेला कायम राखण्यासाठी या सर्व मंडळांनी त्या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर आज पत्रकार परिषदेच्या या ठिकाणी सगळेजण समोर आलेले आहे, आणि जी पर्टिक्युलर उत्सवामध्ये सहभाग घेणारी जी मंडळ आहे की खास करून ह्या ज्या मंडळांना बघण्यासाठी येतात, या सर्व मंडळाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. तर 19 तारखेचा घेणं का बरं गरजेचं आहे हे जे मुद्दे सुद्धा खाली दिलेले आहेत सगळे, कारण का शुक्रवार, शनिवार आणि रविवार शासनाच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे 7 तारखेपासून जी 6वी पासून जे 10वी पर्यंतच्या आतल्या परीक्षा येते ते 26 तारखेपर्यंत आहेत, आणि बहुतेक परीक्षा त्या दिवशी असल्यामुळं आणि सोलापूर शहराच्या या सगळ्या एकंदरी आणि परगावी गेलेली जी सोलापूर शहरातली जी लोक आहेत ती जी देशभरामध्ये असतील किंवा देशाच्या बाहेर असतील, तर या अनुषंगानं 19 तारखेचं डोळ्यासमोर ठेवून आणि मंडळ सुद्धा सोलापूर शहरातले की त्यांनी जे आपले जे देखावे असतील किंवा ठरवणं असेल, मिरवणुकीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी असतील, 19 तारखेलाच या ठिकाणी ठरवलेलं असून सोलापूर शहराच्या प्रत्येक मंडळांना प्रत्येकांना बाहेर जी आमचे नातेवाईक असतील किंवा सोलापूर शहरातले लोक असतील यांनी फोन करून विचारतात की बाबा 19 तारखेला जाय का. मग या अनुषंगानं सर्वांना सोयीनुसार सर्वांना चांगलं होईल अशा पद्धतीची 19 तारखेलाच सर्व भीमसैनिकांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व समाज बांधवांच्या भावना डोळ्यासमोर ठेवून 19 तारखेला जे 13 तारखेचा पासून जो 19 तारखेपर्यंत जो रुटीन असेल सोलापूर शहरामध्ये जे पूर्वीपासून चालत आलेलं, मग 13 तारखेच्या रात्रीचं अभिवादन असेल, 14 तारखेचं शासकीय अभिवादन असेल, त्यानंतर जी काय 19 तारखेला जी मिरवणुका निघणार आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी येतात त्या पद्धतीनं सर्वजण अभिवादन करून मिरवणुकीमध्ये सहभाग होतात, त्याच पद्धतीचं असेल. त्या अनुषंगानं एक सर्वांच्या म्हणण्यानुसार जी मिरवणुकीमध्ये सहभागी होणारे जी मंडळ आहेत त्यांचं नवबुधवारपेठ परिसरातील आंबेडकर उद्यान या ठिकाणी एक नियोजन बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता अशा पद्धतीचं आम्ही प्रेस नोटच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांसमोर सोलापूर शहराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मिरवणुकीचा जो उत्सव साजरा करण्याचा जो या ठिकाणी आतापर्यंतचा गेल्या अनेक वर्षापासूनचा जो रूढी परंपरा आहे, या परंपरेला कुठेही गालबोट लागू नये म्हणून त्यासाठी सर्व भीमसैनिक पुढे येऊन ही जी प्रथा आहे या प्रथेनुसार या ठिकाणी काढण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे.